मी राहुल ठोंबरे किसान कॉल सेंटरमध्ये ॲडवायझर आहे, ॲग्री ॲडवायझर. गेले 10 वर्षांपासून मी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माहिती देत असतो. आज तुम्ही सर्व ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेसचे पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून 30 विद्यार्थी आलेले आहात. तर आपण 5 वर्ष लोन घेऊन 35% सबसिडीचा लाभ घेणार आहात. मात्र तुम्ही नवीन आहात, तुम्हाला सबसिडी कशी येते, हप्ता कधी येतो याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही फक्त 15 मिनटं लक्ष देऊन ऐका. हेच तुम्हाला ते खूप किचकट काम असतं, CA वगैरे करतात. आजपर्यंत कुणी असा व्हिडिओ बनवला नाही, पण तुमच्या सर्व व्यावसायिकांना भविष्यात याचा फायदा व्हावा याकरता मी तुम्हाला सर्व 5 वर्षाचं नियोजन कसं आहे याची माहिती देणार आहे. तर तुम्ही तेवढं. नमस्कार. तर आपण 5 वर्षामध्ये आपल्याला हे लोन फेडायचं आहे. सर्वांनी 10 लाखापर्यंत एक आपण कर्ज घेतोय असं धरायचं. 10 लाखांनी आपल्याला टर्म लोन घ्यायचं आहे. टर्म लोन 6 महिन्याचा हप्ता घ्यायचा आपल्याला आहे. साधारणतः 9 लाख रुपये आपल्याला 5 वर्षात परतफेड करायचं आहे. 9 लाख म्हणजे आपल्याला साधारणतः 90,000 हा हप्ता येणार आहे. तर साधारणतः बघा, आपल्याला कुठली बँक 11% व्याजदराने देत असते. तर बघा, आज तारीख आहे 27 फेब्रुवारी, बरोबर. जे प्रोजेक्टची कॉस्ट आहे ही 10 लाख रुपये आहे, बरोबर. तर त्या ठिकाणी ओन इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमच्या खात्यावरती 1 लाख रुपये असले पाहिजे, बरोबर. तर बघा, जर आज 27 फेब्रुवारी तारीख, तर आपली जी रक्कम आहे 9 लाख रुपये असतात, बरोबर. तर बघा, तुझे मुद्दल आहे 90,000चे 10% म्हणजे 9 लाख रुपये, बरोबर. तर त्याला व्याज 49,500 रुपये हे व्याज लागणार आहे. तर जो आपला हप्ता आहे 1,39,500 रुपये हा हप्ता येणार आहे. मग त्यातून बघा, 9 लाखातून 90,000 वजा केले की 8,10,000 रुपये ही रक्कम राहते, बरोबर. त्यानंतर 6 महिन्यांनी, बरोबर. त्यानंतर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्टला जो हप्ता आहे आपला, त्यावेळी पण 90,000 मुद्दल असणार. तर त्यावेळी जे व्याज आहे हे रिड्युसिंग इंटरेस्ट रेट असणार आहे. आपण जे दुसरं होम लोन वगैरे जे घेतो तो एकदम फ्लॅट रेट असतो, फिक्स रेट असतो. मात्र आपण याच्यामध्ये तुमचं हे 8,10,000वरती 8,10,000 आहे. तर ह्याच्यावरती बघा 11% गुणिले 11 भागिले 100 अशा प्रकारे हे रिड्युसिंग रेट होणार आहे. मात्र होम लोन वगैरे असेल तर फिक्स रेट असतो, फिक्स हप्ता असतो. तसा आपला हप्ता कमी होत जाणार. तर बघा, तुम्ही तरी कॅल्क्युलेशन करा. 8,10,000 गुणिले 11 भागिले 100 किती येते बघा. 89,100. हां, बरोबर. किती येत आहे? 89,100. 89,100, बरोबर. हे झालं वर्षाचं. मात्र आपल्याला भागिले 2 करायचं. भागिले 2 केलं किती येते बघा. 8 टोटल बघा किती येते 44,500 रुपये. आणि लक्षात 44,500 रुपये आपला व्याज लागणार आहे. तर त्यावेळी परत आपला हप्ता येणार आहे 1,34,550. मग त्यानंतर आपली रक्कम 7,20,000 रुपये, बरोबर. 7,20,000 रुपये रक्कम झाली की परत 27 फेब्रुवारी 2026ला आपला जो हप्ता येणार आहे, तर त्यावेळी आपलं मुद्दल तर इथं 90,000 असणारच आहे. मात्र त्याच्यावरचं व्याज 39,600 रुपये असणार आहे. तर त्यावेळी आपला हप्ता
1,29,600 रुपये येतोय. त्यावेळी आपली रक्कम 6,30,000 होणार आहे. तर हे 6,30,000 कसं काय काढलं तुम्ही बघा. 6,30,000 भागिले 100 गुणिले 11 किती येते बघा. येते 69,300. 69,300 भागिले 2 करायचं. किती आलं 34,650. बरोबर. 34,750. मग हे आपण 34,750 व्याज आलं. त्यानंतर आपला हप्ता 1,24,750 हप्ता आपल्याला 6 महिन्याने भरायचा. बरोबर. त्यावेळी आपली रक्कम 5,40,000 रुपये राहते. बरोबर. नंतर बघा त्यानंतर आपलं 27 फेब्रुवारी 2027 त्यावेळी आपल्याला हप्ता भरायचा आहे. त्यावेळी जे आहे तर हे 5,40,000 भागिले 5,40,000 भागिले 100 करायचं आहे. व्याज दर 11% तर किती येते बघा. 59,400. 59,400 बरोबर. झालं वार्षिक 59. हा 459 भागिले 2 करायचं. 69. तर भागिले 2 करा. किती बघा 29,700. 29,700 बरोबर. 29,700 तुमच्या मोबाईलला मेसेज येणार नाबार्ड मार्फत की तुमची 3,60,000 सबसिडी जमा 36% काय असेल. तर ही सबसिडी जमा झाल्यानंतर तुम्ही लगेच लोन क्लोज करता येत नाही. कमीत कमी 3 वर्षांनी आपल्याला लोन क्लोज करायचं आहे. तर बघा ते जमा झाल्यानंतर परत आपण 2 वर्ष चालू ठेवायचं. त्यावेळी बघा आपला जो हप्ता आहे त्यावेळी 18,000 रुपये येणार आहे. आणि त्यावरती व्याज 4,950 म्हणजे टोटल 22,950 एवढी रक्कम जमा करायची. परत 27 फेब्रुवारी 2028ला जी काय रक्कम राहिलेली आहे त्याच्यावरचं व्याज म्हणजे 18,000 ही काय आपण 90,000 विभागणी केलेली. बरोबर ना. परत त्यावेळी व्याज 4,950 22,950 टोटल रक्कम. आणि शेवट ज्यावेळी लोन क्लोज करायचं आहे आपल्याला 27 फेब्रुवारी 2019ला 18,000 हे तुमचं व्याज आहे. हप्ता 4,950 आणि रक्कम 22,950 आणि या ठिकाणी आपलं जे आहे क्लोज होणार. आणि त्यावेळी तुम्ही पूर्णपणे या बेसिकल 36% सबसिडीचे. सर पण तिथं 3,60,000 आपलं नाबार्ड देतं त्याच्यानंतर पण ही हप्ते भरायचे का आपण. हां त्यानंतर मग आपण बघा 90,000चा हप्ता आहे. बरोबर. मुद्दल तर त्या 90,000चे 5 ह्याच्यात भाग करायचे. आलं लक्षात. पण तिथं तर क्लोज होऊन जातं ना सर 3,60,000. नाही 90,000चे 5 भाग म्हणजे 18,000 आपल्याला ते होते व्याज. अशा प्रकारे आहे. तर हे मला पुढच्या 5 वर्षाचं प्लॅनिंग. ठीक आहे. धन्यवाद. बंद करा.